येत्या सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। या संदर्भामध्ये उमेदवारांना पोलिसांनी सूचना देण्यास सुरुवात केली आहे। नाशिक शहर आयुक्तालयामधील 118 जागांसाठी 8। जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, बघूयात की सोमवारपासून खरंच मैदानी चाचणी चालू होते। हे परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचं आहे। फक्त ऑफिशियल कामासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे की या पद्धतीने कशा पद्धतीने भरती प्रक्रिया करण्यात येतील। 2022-23 पोलीस भरती प्रक्रिया डेट बघू शकता विद्यार्थी, 6/6/2024। तर या डेटच्या परिपत्रकानुसार पूर्ण माहिती यामध्ये कशा पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण पार पडणार आहे याची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की पुढची डिटेल्स अशी आहे की भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19/6/2024 पासून सुरू करावयाची असल्याने महा-IT विभागास दिनांक 7/6/2024 रोजी 4 वाजेपावेतो शारीरिक चाचणीचे वेळापत्रक खालील नमूद विवरणपत्र माहिती सादर करावी। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक्झाम हॉल तिकीट जनरेट होणार आहेत। अशा पद्धतीने रोजचं शेड्यूल आहे। पहिल्यांदा कुठला बोलव CP पुणेचं एक फॉर्मॅट दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला बोलवण्यात येणार आहे। तर तुम्ही डेट अँड टाईम बघू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो बातमी खरी आहे, लवकर ग्राउंड चालू होणार आहेत। पूर्ण डिटेल्स बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। मेल फिमेल, एक सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट्स कोटावाले। तर विद्यार्थी मित्रांनो गाफील राहू नका, लवकर चालू होणार आहेत। अजून हलकी मोटर वाहन चालक चाचणी 25-25 गुणाची आहे। जीप चालक चाचणी 25-25 मार्काची आहे। तसेच लेखी परीक्षाबाबत महत्त्वाचे गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की सगळ्यात महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी ही नोट डाऊन करा। जसं मागच्या भरतीत होतं तशीच आत्ताच्या भरतीत आहे की सर्व घटकांची लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे। तर नवीन अपडेट्स आपण पाहूयात। अजून नवीन